लास्ट वीक खूप लोक वाट बघत होते आपल्या व्हिडिओची आणि आपला व्हिडिओ आला नाही, कारण बऱ्याच ठिकाणी ज्या खानावळी आहेत, डायनिंग हॉल्स आहेत, त्यांनी अपॉइंटमेंट कॅन्सल केल्या. त्यांनी सांगितलं की आत्ता शूट करू नका, कारण आमच्या गॅस तुटवड्यामुळे मेनूमध्ये बरेच अल्ट्रेशन्स आहेत. सो ते आपल्याला स्किप करावं लागलं, म्हणजे ठरवून सुद्धा वेळ आम्हाला शूट करता आला नाही एपिसोड. सो आज मी पोचले परत एकदा आपटे रोडला आणि खास खाण्यासाठी एक पंजाबी टाईपचं जेवण आणि पराठा थाली. सो ही कुठली पराठा थाली आहे, यात काय युनिक आयटम्स आहेत ते वगैरे वगैरे ते आपण चेक करूया. मेनू काय आहे ते पण मी चेक करतो आणि मी तुम्हाला सांगतो मी काय ऑर्डर करतो ते लगेच. यांच्याकडे 16 पराठे यांच्या टाईप्स आहेत वेगवेगळे आणि टोटल 26 थाळ्या आहेत चॉईस करायला. 26 ऑप्शन्स या थाळीमधनं. तेवढे सगळ्या थाळ्यांचे ऑप्शन्स वाचल्यानंतर माझं मन जे आहे ते आपल्या मेथीवरती आलेलं आहे. सो मी मेथी थाळी जी काय यांची मेथी पराठा थाळी ते आता ऑर्डर करतो आणि बघूया यांच्या चवी आज कशा लागतात इथे. सामान्य ज्ञानाप्रमाणे माझ्या पराठ्यांचे जे प्रकार असतात ते म्हणजे आपले आलू का पराठा, मेथी का पराठा, गोबी का पराठा, पनीर पराठा वगैरे 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 आणि अदरवाईज घरात जे काही उरलं असेल तर ते टाकून केलेले पराठे इथपर्यंत होतं. पण इथे जे काही पदार्थ आहेत ते पराठे युनिक टाईप आहेत. त्याच्यामध्ये कुरकुऱ्यांचा पराठा, शेव भुजिया पराठा, क्रीम ऑनियन पराठा, चीज चिली गार्लिक पराठा. हा ठीक आहे, म्हणजे हा आपल्याला अंदाज येऊ शकतो. पण हे जे कुरकुरे वगैरेचे पराठे आहेत ते व्हेरी युनिक. याच्या आधी कधी ऐकलेलं पण नाही, बघितलेलं पण नाही आहे. बघूया. मी नाही खाणार आहे, वेगळे डेअरिंग होईल जास्त माझ्यासाठी नवीन पदार्थ. पण ऑफकोर्स जसे नवीन नवीन जनरेशन्सच्या आवडी बदलतात त्याप्रमाणे त्यांनाही R&D करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये आणि असे पराठे क्रिएट करणं गरजेचं आहे. सो दिसतात असे पदार्थ इथे. तुम्हाला जर यातलं काही आवडत असेल किंवा जर खायचं असेल, टेस्ट करायची असेल वेगळी काही, तर इथे यायला पाहिजे. कुठल्या ठिकाणी ते मी लवकरच सांगणार आहे. मेथी का पराठा म्हटलं की आपल्याकडे 3 पद्धतीने साधारणपणे तो केला जातो. एक तर मेथी आपण चिरतो आणि डायरेक्ट त्या पिठामध्ये मिक्स करतो आणि त्याचा पराठा केला जातो. दुसरा म्हणजे स्टफ्ड मेथी पराठा, म्हणजे मेथीची भाजी करतो प्रॉपर, त्यात डाळ वगैरे टाकतो, अळीचं पीठ, आणि ती याच्यात टाकतो, पराठ्यामध्ये स्टफ करतो. तिसरा जो पदार्थ आहे की मिक्सरमध्ये मेथी अगदी ग्राइंड करतो, अगदी त्याच्यामध्ये म्हणजे लिक्विडिश करतो त्याचं, ते पिठामध्ये मिक्स करतो आणि मग तो मेथीचा पराठा तयार होतो. तर यांच्याकडे हा नक्की कोणत्या टाईपचा मेथीचा पराठा येणार आहे ते मी ऑर्डर दिले आहे. वाट बघतोय काय टाईपचं आहे ते बघूया आपण. सध्या युद्धामुळे जे सिलेंडरचा तुटवडा आलेला आहे त्यामुळे याच्याकडे फ्राईड पदार्थांची जी लिस्ट आहे त्यामधले काही ऑप्शन्स कमी अवेलेबल आहेत. बाकी मात्र सगळं फुलटच आत्ता अवेलेबल आहे. चला तर थाळी आलेली आहे. इथे दिसतं हे सलाड आहे, इथे दिसतं रायता, इथे दाल मखनी, इथे आलेले छोले, पुढे आहे रस्सा आलू आणि हे मोठा पराठा दिसतोय त्याच्यावरती हे अमूल बटर. तर थाळी एकूण छान दिसते. मला पराठा मेथीच्या बरोबर हे बाकीचे पदार्थ येतात असं अपेक्षित नव्हतं, पण आलेले आहेत. तर थाळी आलेली आहे, खायला सुरुवात करूया. त्याआधी नेहमीच्या प्रथेप्रमाणे एक एक पदार्थ चव बघूया. बुंदी रायता अमेझिंग जमलेलं आहे. एकदम उन्हाळ्याचे दिवस आहेत, थंडगार बुंदी रायता खायला नक्कीच मजा येणार आहे. पुढे दाल मखनी, जस्ट वाव. मी थोड्याच वेळ त्याचे डिटेल्स सांगणार आहे काय ते. स्मोकी फ्लेवर जो लागलेला आहे तो अमेझिंग लागलेला आहे. पुढे पंजाबी छोले, पुन्हा एकदा ब्रिलियंट प्रिपरेशन, खूप छान टेस्ट आहे याची. पुढे आलू, टोमॅटो वगैरे काय जो असतो तो चांगला आहे, ॲव्हरेज पण चांगला आहे. मुख्य पदार्थ जो आहे तो म्हणजे मेथी का पराठा. तर त्यांनी स्टफ केलेलं नाही आहे, त्यांनी मेथी कापून डायरेक्टली पिठा टाकली तसंही नाही आहे. मेथीचे पेस्ट केली आहे, ती पिठामध्ये टाकलेली आहे आणि त्याचा असा छान हिरव्या रंगाचा पराठा केलेला आहे. खाऊन बघतो कसा लागतो. टेस्ट मेथीचीच आहे, फक्त खारट पण फार नाही आहे, तिखट पण फार नाही आहे. कारण त्याचं ह्याच्याबरोबर तो आपल्याला जेल करायचा आहे, म्हणजे ह्याच्याबरोबर तो व्यवस्थित गेला पाहिजे, पण नाही चव त्याची अशी मेंटेन केलेली आहे. अमूल बटर बरोबर दिसतं. थाळी खायला सुरुवात करतो आणि मध्ये मध्ये सांगतो की कसं वाटतं ते. सो दाल मखनी,
ब्रिलियंटली कुक केलेली दाल मखनी आहे. बराच तास जी करायला लागते प्रोसेस तशी झाली दिसते यांची. आणि जी चव आहे आणि जे मसाले आहेत अतिशय भडीमार न करता वगैरे प्रॉपर घरची दाल मखनी कशी असायला पाहिजे त्या टाईपची दाल मखनी झालेली आहे. आवडलेली आहे, खूप छान आणि सुरेख मस्त चव आहे. पुढे छोले. छोल्याचा जो मसाला आहे तो अतिशय सुरेख, कमी तिखटवाला, कमी भडका असलेला, प्रॉपर चव लागेल छोल्याची ॲज वेल एज त्या मसाल्यांची असा आहे. हे जरा युनिक वाटतं आहे आज खाताना. नॉर्मली पंजाबी पदार्थ म्हणला की भडके मसाले असतात त्यामध्ये, म्हणजे मसाल्याचं ओव्हर पॉवर करतात मूळ टेस्टला. पण त्याच्यामध्ये हे जे आहेत छोले त्याची चव छान लागते ॲज वेल एज मसाल्यांची पण छान लागते. वर्थ इट. बुंदी रायत्याबद्दल सांगायचं झालं तर एक तर ते छान थंड आहे, बुंदीचे प्रॉपर इंडिव्हिज्युअल टेस्ट लागते आणि जिऱ्याचा जो प्रॉपर वापर केला पाहिजे हे करताना, जो काही सिक्रेट मसाला आहे तो. ओव्हरऑल चव अतिशय छान आहे. म्हणजे इथे येऊन हा पराठा थाळी खावी या टाईपची थाळी ही नक्की आहे. कोणत्या ठिकाणी लवकर सांगणार आहे. मेथी पराठा असं जरी नाव असं जरी ट्रॅडिशनल आपण करतो घरी तसा पराठा नाही आहे. हा लच्छा पराठा आहे. कणिक मळून त्याला प्रॉपर गोल गोल करून परत वरून लाटायचं आणि मल्टिपल लेयर्स आणायच्या. अशा मल्टिपल लेयर्स याला आलेल्या आहेत आणि मल्टिपल लेयर्स मला सुद्धा खूप आवडतात. म्हणजे पोळी आणि चपातीमध्ये जो फरक आहे, पोळी जशी आवडते तसं हे आणखीन जास्ती मोठे मल्टी लेयर्स आहेत. हे खायला खूप सुखद वाटतं. मस्त आहे हा पराठा. हा पराठा जो आहे तो खूप मोठ्या साईजचा आणि बऱ्यापैकी जाड आहे. एकामध्ये सामान्य माणसाचं पोट नक्की भरेल आणि अकंपनिमेंट्स त्याच्याबरोबर आहेत दिलेल्या यांच्या चवी हा अतिशय छान आहे. पराठा एकाचं पण हा आणि वर्थ इट. चव छान आहे, थिकनेस छान आहे, पोट भरीचा आहे, आवडेल नक्कीच. थाळीमध्ये स्टफ पराठा असलेली थाळी पण असते, पण मी ती मुद्दाम घेतली नाही. मग त्या स्टफिंगचीच टेस्ट एवढी लागते की आजूबाजूच्या बाकीच्या पदार्थांची टेस्ट घेण्याची मग काही मजा येत नाही त्यामध्ये. तेव्हा जेव्हा इतर वेळेला नुसता पराठा खायचा असेल तेव्हा मात्र मी स्टफ पराठा खाणार, त्यामुळे हे पदार्थ मी ऑर्डर करणार नाही डेफिनेटली. मेनूवरच असताना अजून एक गोष्ट कळली ते म्हणजे यांच्याकडे जैन पराठा अवेलेबल आहे. तो कसा अचिवर जैन पराठा मला माहिती नाही, पण यांच्याकडे तो अवेलेबल आहे. दुसरी ही जागा खूप फेमस आहे आपटे रोडला पुण्यामध्ये. सो गर्दी वाढत चाललेली आहे आणि गर्दी अजून वाढायच्या आणि खूप अजून आवाज यायच्या आधी मला बघ संपवला पाहिजे, तर मी स्पीड घेतो. थाळी बाय डिफॉल्ट स्पायसी नाही आहे, पण तुम्हाला स्पायसी लेवल वाढवायचं असेल तर तिकडे मिरचीचं लोणचे आणि मिक्स लोणचे वगैरे तिकडे आहेत दिलेली. त्यांनी ह्याची टेस्ट नक्की एनहान्स अजून होऊ शकते, पण तुम्हाला स्पायसी हवं असेल तर. अदरवाईज बाय डिफॉल्ट स्पाइस लेवल ओके आहे, कमी आहे नॉर्मलपेक्षा. पण थाळी ही पंजाबी असल्यामुळे ह्याच्यामध्ये राईस नाही आहे पण स्वीट पण नाही आहे. स्वीट का नाही आहे थाळीमध्ये माहिती नाही. मी तर काहीतरी ऑर्डर करतो, बघूया. पंजाबी स्वीट नाही, ह्याच्याकडे अजून काही ऑप्शन आहेत का, थंड वगैरे ड्रिंक्स काही आहेत का, आय मीन लस्सी वगैरे, पटियाला लस्सी वगैरे काही आहे का, चेक करतो आणि ऑर्डर करतो. पण राईस नाही आहे आणि स्वीट पण नाही बाय डिफॉल्ट याच्यामध्ये. तर थाळीमध्ये राईस नाही, ओके, पंजाबी थाळी आहे मी समजू शकतो, पण स्वीट नाही हे मी समजू शकत नाही. म्हणून त्या आशेनी ओढेनी मला वाटतं मी आता लस्सी ऑर्डर करतो आणि साधीसुधी नाही, हे पटियाला लस्सी. हो, यांच्यात पटियाला लस्सीमध्ये काय काय येते, आतमध्ये काय काय इन्ग्रेडियंट्स आहेत आणि ती कशी लागते. सो जेवण संपलेलं आहे. पटियाला लस्सी नाव काढलं, पटियाला लस्सी समोर हजर. आणि तुम्ही जर बघितलं तर ठीक दिसतंय ऑलरेडी दिसायला आणि छानपैकी वजनसुद्धा भरपूर आहे. तर ते ग्लासाचं वजन आहे का आतल्या पदार्थाचं वजन आहे बघूया. पहिला गोट. हे वन तोंडाला इकडे लागलीच पाहिजे लस्सी पिताना, नाही तर फाऊल समजला जातो. सो वर्थ एव्हरी बिट ऑफ इट असं म्हणायला लागेल. अतिशय प्रत्येक बारीक 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 चवी ज्याच्यात लागतात आणि रोज सिरप टाकलेले आहे. झकासं थिकनेस जो आहे तो आत्तापर्यंत म्हणजे पहिल्या लस्सी ज्या आहेत त्याच्या ज्या टॉपनॉच लस्सीज आहेत त्यामधली ही एक लस्सी असं म्हणता येईल. आणि माझ्या हे जे एक लस्सी आहे हे पूर्ण एक मील होऊ शकेल एवढं त्याचं साईज आहे. छान थंडगार आहे, बाहेर ऊन आहे कडकडतं, त्याच्यामध्ये
ही लस्सी प्यायला खरंच खूप मजा येणार आहे. मी प्रयत्न करतो मी सगळी लस्सी पूर्ण संपवायची मीच एकट्याने. बाहेर कडकडीत उन्हाळा आहे, सगळ्यांनी टोपी घाला, भरपूर पाणी प्या आणि जेव्हा कंटाळा येईल इकडे तिकडे फिरताना तेव्हा इथे येऊन ही लस्सी प्या. हो, पण इथे म्हणजे नक्की कुठे यायचं तर शहाजी यांची पराठा थाळी ती वर्थ आहे. ही लस्सी मोर वर्थ आहे. अतिशय छान आहे. तुम्ही मित्रगुरू वेरळवाड एक्सप्रेस चॅनलमध्ये या छानशा थाळी ब्लॉगमधनं आणि या सुंदरशा पटेला लस्सीवरनं सण ऑफ करतो. परत भेटूया पुढे कुठं त्याच्या छानशा ब्लॉगमध्ये. शुभम भवतु. हो.